अरे जयपाला ट्रान्सफरने टाच घेतली बॅटिंग घेतली बरोबर मी झोपली तरी तुम्हाला सांगा काम सुरू आपण हात ना घालू चालू काय बारे बांगलादेशला पाणी संपलं पाणी का बॅट्समॅन कोण कोण बॅट्समॅन कोण कोण विनायक विनायक संदीप नायक हो संदीप विनायक संदीप नायक या ठिकाणी दोघेही फलंदाज झालेले आहेत मैदानात आणि पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत असताना दयानंद या ठिकाणी सज्ज होत असताना स्ट्राईकला सज्ज होत आहेत विनायक पाहूया पहिला चेंडू यावेळी मात्र पाहू शकाल पहिला चेंडू डॉट टाकला जातोय आणि अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू टाकला जातोय यावेळेला अतिशय चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय दयानंद मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू टाकलेत विनायक साठी पुढचा चेंडू यावेळेला इनसाइड आउट परंतु हवे चेंडू आणि निश्चितच एक अतिशय चांगला झेल घेतलाय कव्हर्सला फलंदाज मात्र बाद ऍक्शन रिप्ले मेसेज सुद्धा पाहू शकाल ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि यावेळी हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि सुंदर झेल कॅच कोणी येतली दादा कॅच कोणी येतली इथं करीन मी दर्शन तुम्ही 12 वाजलो नाही कोणी कॅचिंग बिचिंग काही ठेवू नका बक्षीस कॅचिंग माझ्या मोबाईल टाकतो दर्शनने सुंदर झेल घेतलाय लिहून ठेवलं 12 सांगाल तर बोलतो कोणी नाव कॅच कोणी येते का गेली बॅट्समॅन असा विषय होतो कामेश बॅट्समॅन कोण आला अजय ना आणि दुसरा कोण आहे या साईडचा कोण ऑफसाईडचा ते पर्पल कॅप आणि ऑरेंज बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पाहू शकाल फाईन लेगला खेळलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार अजयच्या बॅट मधनं सुंदर फटका पाहायला मिळाला चौकार आणि चौकाराच्या मदतीने या ठिकाणी यावेळी मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडूला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय वाईटचा आणि अतिरिक्त धाव मिळेल पुढचा चेंडू जोरात बॅट फिरवली होती परंतु बॅटच्या पट्ट्यात येत नाही हे चेंडू खरोखरच या ठिकाणी संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी चांगली वापसी करतायत धाव संख्या 5 झालेली आहे आणि 5
5 धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद झालेला. पुढचा चेंडू यावेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहूया. ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला त्या ठिकाणी खेळाडू तैनात. आणि दरम्यान अजय म्हात्रे यांना हॅट्रिक साठी 1000 रुपये आले. सुवर्ण संधी आहे, सतीश यांच्याकडनं दिले जातील. पहिल्या षटकाची समाप्ती. 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 6. जयमला ट्रान्सपोर्ट या संघाची धावसंख्या. चांगलं षटक पाहायला मिळालं दयानंद यांच्याकडनं. फक्त 7च धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे या पहिल्या षटकामध्ये. चला टीम मीटिंग नको आहे. एक ऑफिशियल वॉर्निंग दिली जात आहे पंचांकडनं. एक वॉर्निंग, एक शॉट, एक डॉट. एक डॉट. अजून मग समजा नाही वजन दे. बॅटमॅन कोणाला आता येऊ? दादा बॅटमॅन कोणाला नेऊ? संदीप या ठिकाणी आता कॅप्टन स्वतः आलेला आहे फलंदाजीसाठी. बोला. आणि गोलंदाजीसाठी बोल कोणाला? राजू गोगा. आशिष उमराटकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. खरं तर पहिल्याच षटकात फक्त धावा खर्च केल्यात. एकूण 6 धावा खर्च केल्यात. दिसत नाही. पुढचा चेंडू यावेळी मात्र अतिशय चांगला फटका आहे. पाहूया हवेत चेंडू असताना नोमॅन्स लँड मध्ये पडतो. मिड विकेटला त्या ठिकाणी चेंडू जाईल आणि दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदीपच्या बॅट वरनं पाहिला होता आपण हा फटका. दरम्यान मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या झालेली आता 8. पुढून मारण्याचा प्रयत्न हवा तसा वाटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि गली रिजन मध्ये चेंडू जातोय, सरसावतोय. दरम्यान एक धाव घेण्याची संधी मिळाली. आता मात्र संघ या ठिकाणी आपण पाहू शकाल कासवाच्या गतीने एक धावाने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या आतापर्यंत 9 झालेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आशिष या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला आता मात्र होईल सज्ज जितेंद्र. यावेळेला आणि पाहू शकाल अतिशय सुंदर झेल घेतलाय. कमालीचा झेल घेतलाय आणि फलंदाज मात्र बाद. काय जबरदस्त झेल घेतलाय. झेल कोणी घेतलाय? नाव जयदास. यस, सुरेख झेल आणि काय कमालीची टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडूला टाकलं आणि निश्चितच तो चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेलाय आणि सुंदर झेल घेतला जयदासने. आता या ठिकाणी मोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा अतुल मैदानात आलाय. अतुल स्ट्राईकवर आहे, सज्ज होत असताना
आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज आशिष. यावेळी मात्र जागेवर खेळला आणि काय अतिशय चांगला प्रयत्न, मात्र जीवनदान मिळालंय. झेल असू शकला असता परंतु झेल सुटतोय आणि जीवनदान मिळालेलं आहे फलंदाजाला. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. यावेळी मात्र मनगडाचा उपयोग केला आहे ऑन साइडला आणि पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं सोबतच. सुंदर क्षेत्ररक्षण आणि दरम्यान 2 धावा मिळतात. ऑन साइडला अतिशय चांगला फटका होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं रोशन कडनं. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्त आहे. नंतर धावसंख्या होते 12. टीम मीटिंग नकोय, अगोदरच पंचांचं ऑफिशियल कॉल आलेला आहे. 6च्या सरासरीने या ठिकाणी संघ पुढे वाटचाल करतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा आलेल्या आहेत. आवाज कसा अजून गाडीनच काढलेर बंदरामध्ये काढलेर. आता एक मॅच तुझ्या गोलंदाजीची धुरा सांभाळतायत गोलंदाज रोशन. मात्र या ठिकाणी गोलंदाजीची धुरा सांभाळतायत आणि फलंदाज स्ट्राईकला अतुल सज्ज होत असताना मात्र निश्चितच काही सामन्यापूर्वी राकेशला षटकार मारताना पाहिलं होतं. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी आणि हा पाहूया चांगला प्रयत्न केलाय यष्टी रक्षकाने आणि निश्चितच तिकडे जायचंय बघायचंय त्याला, त्याच्या हाताला दुखापत झालेली आहे. चांगला प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी निश्चितच चांगला चेंडू टाकला. पहिला चेंडू डॉट टाकलाय. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. सामना करतील फलंदाज अतुल. यावेळेला जागेवरून मारण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ऑफस्टमच्या खूपच बाहेर टप्पा पडल्यानंतर निघतोय चेंडू, थोडासा वळतोय आणि दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित जाऊन पोहोचतोय. Beautiful bowling from here, Roshan. Not giving chance. आणि अतिशय जबरदस्त टप्प्याची गोलंदाजी होती. खरं तर फलंदाज या ठिकाणी बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. आता मात्र दोघांमध्ये चर्चा होत असताना पाहू शकाल आपण. अतुल आणि संदीप या ठिकाणी मैदानावर आपण पाहतोय, दोघेही फलंदाज. मनगटाचा अपील केलाय आणि पंचांनी त्या ठिकाणी योग्य निर्णय आणि फलंदाज मात्र अतुल याची खेळी संपुष्टात येते. महत्वाचा गडी बाद होत असताना
लवकर कपवा लवकर. धावसंख्या आतापर्यंत 12 झालेली आहे. नवीन फलंदाज बॅट्समन कोण आला ना नवीन? भूषण नवीन फलंदाज झालेला आहे. तुम्हाला सगळी धावा पाठ काढले ना त्याला नाही. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. जागेहून कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये आणि रोशनला आपण या ठिकाणी आता पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना. नक्की गाव लांब पुढचा चेंडू यावेळेला आणि निश्चितच यष्टीरक्षकाकडनं चांगला प्रयत्न. मात्र या ठिकाणी चेंडू डीप टर्टबॅनला जातोय आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. चौका जिल्हा मैदान अतिशय चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये रोशनने फक्त 4 धावा खर्च केल्या. टीम मीटिंग नकोय. अजूनही या ठिकाणी 2 षटकं शेष आहेत. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. पंचांचा ऑफिशियल कॉल अगोदर आलेला आहे. चला वेळेच्या बाबतीत पंचांचा दुसरा कॉल आलाय आणि तिसरा कॉल जर आला तर डायरेक्ट पेनल्टी घोषित करण्यात येईल. आता मात्र गोलंदाजीसाठी धुरा सांभाळत आहेत हर्षल. शॉर्टफी चेंडू करण्याचा प्रयत्न आणि ह्यावेळेला चेंडू जाईल निश्चितच सी बार रेषा पार. पहिल्या चेंडूवर बाउंड्री. चेंडू आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या जवळनं चेंडू जातोय आणि हा चौकार मिळालेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. या अगोदर सुद्धा चौकार मारला होता आणि आपण पाहू शकाल आता चौकार आलेला आहे. धावसंख्या ही 20 वर जाऊन पोहोचली. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेला मात्र इन्सर्ट आउट. हवे चेंडू पाहूया कव्हरच्या दिशेने, परंतु दरम्यान काही टप्प्यांवर चेंडूला अडवलं जाईल आणि 2 धावा निश्चितच मिळतील. दोन धावांच्या मदतीने संघ आता पुढे सरकतोय 22 धावांवर. फुटो चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. 2 टप्प्यांवर चेंडूला लॉंग ऑनचा खेळाडू त्यांना आहे तिथे त्या ठिकाणी पाहूया आणि
आणि निश्चितच पंचांचा इशारा आता या ठिकाणी काय झालं? धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. असं निर्णय दिला त्यांनी? बाबूल सर, कसं दिला? काय निर्णय दिला त्यांनी? कसं दिला? नवीन फलंदाज आता मैदानात आलेत. आतापर्यंत धावसंख्या 23 झालेली आहे. 23 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद झालेले आहेत. मयूर या ठिकाणी फलंदाज. मयूरच ना? चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मयूर नाही. बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन? यावेळेला पाहूया हर्षद या ठिकाणी आलेला नवीन फलंदाज. मात्र या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 24 झालेली आहे. तरी काय झालं? पहिला चौका आला की 2. यावेळी मात्र जागेवर खेळलाय लॉंग ऑनला खेळाडू देण्यात आणि हा चेंडूला अडवलं जाईल. एका टप्प्यावर चेंडूला अडवलं गेलं आणि पुन्हा एकदा काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आता कोणी मारली विचार? परत 2 घेतलं संदीपच आहे स्ट्राईकला. 3 बॉल झाला संदीपच खेळतोय. धावसंख्या 5 बॉल संदीप खेळले. 27 झालेली आहे. हर्षल या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 27 धावा. फुलटो चेंडू बॅकपटला येऊन चांगला ड्राईव्ह केला. पाहूया मिड विकेटच्या दिशेने दरम्यान आणि यावेळीला एका धावेतच समाधान मानावं लागते. सोबतच या ठिकाणी षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 28 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद झालेले आहेत. यानंतर होणारा सामना आहे स्वयं एंटरप्राइजेस विरुद्ध विहान एंटरप्राइजेस. चला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पर्पल कॅपचा समज आहे. शेवटचं षटक या ठिकाणी आणि गोलंदाज रोशन या ठिकाणी या अगोदर सुंदर षटक हाताळलं होतं. फक्त आपल्या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या ठिकाणी आता शेवटचं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला संदीप सज्ज होत असताना आणि नॉन स्ट्राईक एंडला बंटू सज्ज होत. यावेळी मात्र सुंदर फटका आहे. पाहूया मिड विकेटच्या दिशेने 2 टप्प्यावर चेंडूला अडवलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहज घेतल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या होते ती 30. यावेळेला पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज यष्टीरक्षक, परंतु चेंडूला अडवलं जात आहे आणि दरम्यान एका धावेतच समाधान मानावं लागेल.
अतिशय वेगवान चेंडू टाकला होता आणि फलंदाजाला या ठिकाणी पाहू शकाल आपण मोठा फटका खेळण्यासाठी संधी दिली जात नाहीये. पुढचा चेंडू फलंदाज हर्षद स्ट्राईकला. वेगवान चेंडू अतिशय जबरदस्त गती निर्माण केली होती आणि यावेळेला आपण पाहू शकाल डॉट चेंडू शेवटचे षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळतोय. पुढचा चेंडू रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला सुंदर फटका आणि चेंडू जाईल. हा षटकारासाठी सुंदर फटका बॅटच्या माधोमात घेतलाय. काय अप्रतिम फटका आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. जुनेही 2 चेंडू शेष आहेत. यावेळेला चेंडू पाहू शकाल आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. अप्रतिम धावा या ठिकाणी येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल पाहूया पुढचा चेंडू. यावेळी यावेळी मात्र सुंदर फटका अप्रतिम फटका आणि हा षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता होईल 47 आणि 48 धावांचं लक्ष. काय कमालीच्या धावा या ठिकाणी आल्यात. नाणेफेकीसाठी मी आवाज देऊ इच्छितोय स्वयं एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि विहार एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि मी राजेंद्र यांना विनंती करेन आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. हॅलो 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 हॅलो. तर स्वयं आणि विहान दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकी करायची आहे. दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकी करायची आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. स्वयं आणि विहान दोन्ही संघाचे कर्णधार चला. अजूनही आपल्याकडे 3-4 तास बाकी आहेत. काही हरकत नाही. तर आपल्याकडे दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि मी नाणेफेकीसाठी आमच्या बंद्रा मारुती काल्हेर स्वयंचे ऑनर यांना आमंत्रित करतो की आपण आपल्या हस्ते नाणेफेकी करून घ्यायचे. तर मी दोन्ही कर्णधारांना दाखवतो. या साईडला शापा आहे, या साईडला काटा आहे. तर आमचं नाणे देतो हातात. काटा आलेला आहे आणि हा जिंकलेला आहे. मी प्रथम ऑनरला रिक्वेस्ट करतो की आपण मंचावर बसायचं आहे. तर नाणेफेकी तुम्ही म्हणजे स्वयं संघाचे कर्णधार नंदन पाटील यांनी नाणेफेकी जिंकलेले आहे. तर प्रथम मी तुम्हाला विचारतो की आजचा दिवस अजून 2-3 घंटे बाकी आहेत.
तर कसं काय वाटतंय तुम्हाला या मैदानावर अजून थोडासा खेळावा का शेवटचा एक सामना खेळावा? किती सामने जिंकले तुम्ही? एक सामना जिंकलेला आहे ना, एक अलॉट झालेला आहे. हरकत नाही. तर काय निर्णय असं प्रथम तुमचा? फलंदाजी आहे. तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की फलंदाजी करताना किती धावा बनवणार तुम्ही? 50+ धावा बस होतील का? बस होतील. डू फॅक्टर आहे असं वाटते, बसच होतील. तर धन्यवाद. मी जास्त काही विचारत नाही. तर आपण तेच माझा विचार होता. अजून 2-3 घंटे आहेत तर आपण रेग्युलर चालूच केलं असता, नाहीतरी आपल्याकडे रविवार आहेत. तर नाणेफेकी हारलेली आहे. तर सामना चालू करा. माझ्यामुळे व्यत्यय नको. तर सामन्याला सुरुवात येते. दोन्ही संघांनी 2 सामने गमावलेले आहेत. ऑनलाईन बर दिरला गेले नाही कॉमेंट्री बघते यार. हे माईक नाही जातो घराने बोलून ना आज कॉमेंट्री करेल. अनेक धन्यवाद राजन दादा. वियान इंटरप्राइजेस संघाचा संगणक, वियान इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण चेंडूची निवड करून घ्यायची आहे. तर पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी रिद्धी सिद्धी ग्रुप या संघासमोर 30 चेंडूमध्ये 48 धावाचं टार्गेट आहे. आणि 48 धावाचं टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल तर एका चांगली दमदार सुरुवात करून द्यावी लागेल. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय विजय आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण दयानंद. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज पाहतोय आपण विनायक. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक. माझ्यासोबत जॉईन झालेत राजेंद्र, स्वागत आहे आपलं. पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण अतिशय चांगला फटका पाहतोय. इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल स्क्वेअरली बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पहिल्या चेंडूवर दमदार हा चौकार. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की दोन्ही फलंदाज आमच्या 40+ मध्ये आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा. अनिजित राजेंद्र, जर पाहिला आपण रेग्युलर क्रिकेटपटूपेक्षा या KPL मध्ये 40+ चा बोलबोला जास्त पाहतोय आपण. बॉलिंग करताना मिथुन दानी अतिशय सुरेख कामगिरी केली. अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे ती मिथुन तरे यांनी. आणि त्याच्यानंतर आता मला दया भंडारी याच्याकडनं अपेक्षा आहे. पण राजेंद्र दया भंडारी यांनी आताच बेस्ट गोलंदाज हा किताब पटकवलेला आहे बाली चषकामध्ये. त्यामुळे इथे सुद्धा आम्हाला चांगली कामगिरीची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. सज्ज होताना गोलंदाज विनायक. याच पाहता चांगला चेंडू होता. चेंडू छान असा ऑन ड्राईव्ह मिड ऑनला चेंडू जातोय आणि तोपर्यंत अतिशय वेगात एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. संघाची धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 5. 48 धावाचं टार्गेट आहे. राजेंद्र, तुम्ही बोलला की 40+, पण तुमचा परफॉर्मन्स हवा तसा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही. काय बोलणार? नाही, काय बोलायची काही आवश्यकता नाही. ऍक्च्युली झाले माझा परफॉर्मन्स, तू बघितला नाही. थोडा झाले माझा परफॉर्मन्स. धावसंख्या पाहतोय आपण 5. बिनबाद 48 धावचं टार्गेट आहे. गोलंदाज विनायक. याच पात्र हा चेंडू मात्र लाईन कुठे हे चेक करतील पंच. निश्चित अतिशय चांगला चेंडू होता. आणि याचबरोबर पाहतोय की आपण डावी यष्टीगुल त्रिप्राचित बाद होतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी विनायक यांनी टाकलेली आहे ना. आम्ही किती दिवस झाले त्याला गोलंदाजी देत होतो तर तो घेत नव्हता, पण इथे चांगली गोलंदाजी करते. अनिजित, आता मात्र निजित तुम्हाला सुद्धा विचार करावा लागेल विनायक यांचं. 40+ संघाच्या माध्यमातून देवा तुमच्या सोबत जॉईन होईल की या गोलंदाजाला वापरायचे की नाही. कारण की या स्पर्धेमध्ये 40+ चे प्रत्येक खेळाडू गोलंदाज अतिशय चांगली उच्च कोटीची बॉलिंग पाहतोय आपण या आजच्या दिवसामध्ये. नाही, खरोखर मिथुन तर एक चांगला गोलंदाज आहे आमच्याकडे
आणि विनायक पाटील पण होता, पण तो टाकत नाही, त्याचा हाताचा पायाचा प्रॉब्लेम आहे. पण इथं टाकते म्हणजे आता पुढच्या वेळेस तो नक्की आमच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तो कोणता तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. इथे मात्र अजय योग्य सज्ज होताना गोलंदाज. या स्पर्धा चांगला चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. ही चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. शिली या पॉईंटला चेंडू जातोय, तोपर्यंत लेगबीच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होते. संघात धावसंख्या आता मात्र होत पुढे सरकते ती 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज आलेला आहे जयदास, चांगला फलंदाज आहे, नवीन 40+ आहे मात्र, पण चांगला फलंदाज आहे. हे तर खासियत आहे भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय आपण. नवी जुनी अजून एक मास्टर 40, ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, अंडर 90 क्रिकेट, अंडर 20 क्रिकेट, बरेचसे असोसिएशन आहेत. या स्पर्धा चांगला फटका आहे, पण फटका फसलाय मिड विकेटवर, अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज फेल. कॅच कोणी घेतली पण मात्र विजयाने सुद्धा या स्पर्धेमध्ये 3 स्पर्धा आम्ही बघितल्या, चांगली कामगिरी केली, अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे त्यांनी. एवढे कडक फटके मारले, पण कुठेतरी फसला, हरकत नाही, पण असू द्या. आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत पुढच्या आमच्या स्पर्धेसाठी. आणि खूप छान असा कमेंटमेंट देताना पाहतो आपण, कारण की आपली ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि आपण बिंदासपणे निसंकोचपणे प्रत्येक खेळाडूबद्दल तुम्हाला माहित असते त्या प्रकारे तुम्ही उल्लेख करायचा आहे. तर आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण. क्रमांक 4 वर हर्षल, खूप मोठी जबाबदारी असेल. 48 धावचं टार्गेट आहे आणि अजून दोन्ही संघाची जर विचार केला आपण, जी गुणाची पाठी आहे ती कोरी आहे. दोन्ही संघाला आता मात्र खातं उघडता आलं नाही, पण इथून मात्र एका संघाचं खातं उघडलं जाईल 2 पॉईंटने. हर्षल याच्याबद्दल माहिती द्यायची झाली तर आमचा कोच आहे रमेश पाटील, यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या खाली तो अतिशय चांगला असा क्रिकेट खेळतो. बघूया या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो, कारण 2 स्पर्धा झाल्या याच्या पुढे, ते काही आम्हाला काही दिसलं नाही त्याच्यामध्ये उत्तम अशी कामगिरी. बघूया हर्षल. सज्ज होताना गोलंदाज विनायक. सामन्याचे दोन्ही पंच जर पाहिले आपण, मोरे सर आणि दिनेश नाईक. सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र वेगवान चेंडूचा सफल क्रॉस झाला होता. ऑनसाइड क्रेस खेळण्याचा प्रयत्न, तालमेल पाहायला मिळत नाहीये, पण इथे मात्र धाव पण होत नाहीये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजेंद्र जर पाहिलं आपण 48 धावचं टार्गेट आहे, पण मी तर म्हणेन की एका चांगली बॉलिंग पाहिली आपण विनायकच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्वाचा, राजेंद्र तुम्ही सांगितले की 40+ गोलंदाज चांगले आहेत, पण 40+ पहिल्या षटकामध्ये फलंदाज सुद्धा येतात. हो, आणि अतिशय चांगली कामगिरी करतात या स्पर्धेमध्ये, तरी अतिशय चांगली अशी कामगिरी करतात. कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं सुनील पवार, तर लाईट जी आहे ना ती अतिशय चांगली आहे, कुठेही खेळताना त्रास होत नाही खेळाडूला. त्याच्यामुळं कसा दिवसा क्रिकेट खेळतो असा भास होतोय आपल्याला, म्हणजे आता रात्री खेळतो याचा काही जाणवतच नाही. अतिशय सुंदर असा लाईटचे पण प्रेक्षेपण केलेलं आहे. मी लाईटवाल्याला धन्यवाद करतो. निश्चित खूप खूप चांगला उल्लेख केला आपण, कारण की मी कित्येक स्पर्धा नाईटला कव्हर केल्या, पण विकेटवर जो उजेड पाहिजे तो विकेटवर उजेड मिळत नाही. पण या स्पर्धेच्या माध्यमातून मी तर म्हणेन की समीर तांगडी यांनी जी एक मोठी कामगिरी केलेली आहे ती खूप मोठी आहे. सॉरी, रुपेश यांचा हा पण पाहतोय. लाईटची सुविधा आहे, अप्रतिम लाईट, आणि प्रत्येक खेळाडू सांगतात की या मैदानावर, एवढ्या मोठ्या मैदानावर तुम्हाला लाईट कशी पाहिजे, इथं मात्र रुपेदा अँड कंपनी दाखवलंय. तर सर्व खेळाडू कर्णधार यांनी लक्षात घ्यायचं आहे की उद्या जो सामना होणार आहे, पहिला सामना, तो 4 वाजता होणार आहे. पहिला चेंडू हा 4 वाजताच पडेल. या सर्व संघांनी, संघ मालकांनी आणि कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. कारण की आपण उद्या तब्बल 10 राऊंड आहेत, त्यासाठी आपण उद्या किमान 12च्या पहिले जर फायनल आटपली आपली तर अतिशय सुरेख काम होईल. त्यानंतर मात्र 1 किंवा 2-3 ला जी रंगत असते ती कमी होईल. राजेंद्र, ज्या प्रकारे आपण 3:30 रिपोर्टिंग करायचंय, टॉस होईल 3:25 आणि राईट 4 ला पहिला चेंडू टाकला जाईल. आणि जर लवकर सामने झाले तर बघा आता ड्यू फॅक्टर झालेला आहे, थोडासा धुका पडलेला आहे, तो पण होणार नाही, चांगल्या प्रकाशात खेळायला भेटेल, म्हणून लवकर खेळू आपण. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पात्रा हा चेंडूची लाईन कुठे हे चेक करतील पंच दिनेश नाईक सरांचे. दोन्ही समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकताना ती 7.
48 धावाचं टार्गेट आहे. पण पहिल्या षटकामध्ये विनायक यांनी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, 2 विकेट प्राप्त केली. आता मात्र संदीप सुद्धा एक चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण. थोडंसं मेहनत करावी लागेल, कारण की अशा स्थितीमध्ये राजेंद्र पाहतोय की किती चांगला फलंदाज असो, हवेत फटकेबाजी करणं सोपं नसते. चांगला चेंडू होता, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये पंच. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना पाहतोय. या एका धावणी संघात धावसंख्या पाहतोय आपण 8. दोन्ही संघांनी 2-2 सामने गमावलेले आहेत, त्यामुळे हा सामना दोघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, हेमन एंटरप्राइजेस आणि रिद्धी सिद्धी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उद्या 3:30 रिपोर्ट करायचा आहे. पहिला चेंडू आपल्याला 4 वाजता पडला पाहिजे, हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. हेमन एंटरप्राइजेस आणि रिद्धी सिद्धी. उद्या पहिला जो सामना होणार आहे, दोन्ही संघांनी ठीक 3:30 रिपोर्टिंग करायची आहे. रिद्धी सिद्धी ग्रुप विपक्ष हेमंत एंटरप्राइजेस, दोन्ही संघाचे संगणक आपण ही महत्वपूर्ण सूचना लक्षात ठेवायची आहे. गोलंदाज सज्ज होतोय संदीप. याच पात्रा खराब चेंडू होता, योग्य समाचार घेतला गेला चेंडूवर आणि स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार आलाय नितदीपका चौकार. हर्षल याच्या बॅटमधून आलेला हा कराक फटका पहिल्यांदाच मारलेला आहे त्यांनी. डाव्या यष्टीवर फुलटॉस चेंडू होता, मनगटी फटका टर्न केला होता. अतिशय सुरेख लाजवाब शॉट पाहतोय आपण. चौकाने आता मात्र धावसंख्येत आकार वाढतोय. धावसंख्या पाहतोय आपण 12. 3-12. 48 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे आणि तो स्वीकारताना मात्र या षटकामध्ये चांगली बॅटिंग इथं मात्र करावी लागेल. आणि आता जो व्यासपीठावर बसलेला आहे हेमराज अतिशय खुश आहे, कारण की त्यांनी 3 सामने जिंकलेले आहेत. सर्वात कमजोर टीम होती ती अगोदर, सर्वांना सांगत होते आमचीच सगळ्यात कमजोर टीम आहे. अरे 3 जिंकले ना, अजून कौर जिंकता. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय, वेळेचं भान ठेवायचंय. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. संदीप सज्ज होताना व्यासपथा फ्रंटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कडे घेऊन चेंडू मात्र फाईनली एक कडे ट्रॅव्हल होते. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल अजूनही इथं मात्र कम्प्लीट होते. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आता मात्र 13. 48 धावाचं टार्गेट आहे. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 35 धावेची आवश्यकता असेल. सामना हळूहळू मात्र रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकामध्ये विकेटचा पडझड, त्यांना मात्र एक छोटीशी का होईना पार्टनरशिप इथं मात्र पुढे नेताना दोन्ही फलंदाज. आज पिपलाची जत्रा होती, पण आपल्याला अल्पेश यांनी टाइम दिलेला आहे. धन्यवाद अल्पेश. गोलंदाज सज्ज होते. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परत मात्र निश्चित यष्टीवर चेंडू लागला असता तर विचार करावा लागला असता पंचाला, पण तसं काही घडलं नाहीये. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. आतापर्यंत पाहतोय आपण शेवटचा चेंडू असेल. सज्ज होताना शेवटचा चेंडू बाकी आहे. एक वाईट आहे पण एक बॉल काउंट आहे. हर्षद पाटील यांनी तर 3 षटकार ठोकले. मागेश यांच्याकडून 500 रुपये. यावेळेस पात्र सफल झाला होता. ऑनसेट कडे खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय आणि हे पाहतोय की आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावसंख्या 13. संदीप यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यांनी प्रत्येक मॅच चांगली गोलंदाजी केली आहे, पण बाकीच्या गोलंदाजांनी त्याला साथ दिलेली नाही, त्यामुळे जरासा पिछाडीवर गेलेला आहे संघ. हरकत नाही, सामना चालू करा. चला टीम मीटिंग कमी घ्या आपण. आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करतो प्रत्येक संघाला, कारण की जर रिद्धी सिद्धी आणि विहान चला रिद्धी सिद्धी आणि हेमंत जर का असतील तर चालू करू आपण कंटिन्यू. उद्याचा एक सामना करून घेतला असता.
बघा दोन्ही कर्णधारांची जर का इच्छा असेल तर आपण टॉस उडवून घेऊ. बघा रविवारी झोपायला भेटेल याचा पण, शनिवार पासून झोपू आपण. वेळेचं भान ठेवायचं आहे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावचं टार्गेट स्वीकारताना फक्त आणि फक्त 13. इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून सामना जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता आहे. सोपं नसणार आहे इथून मात्र ह्या धावा पार करणं. सोपं नाही, पण मैदानावर 2 जे फलंदाज आहेत हर्षल आणि सर्वेश यांची जर का बॅट लागली तर काही अशक्य नाही हे आम्हाला माहिती आहे. अतिशय चांगले असे फलंदाज आहेत ते, त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर असतील संघाला. नाहीतर हा सामना जर का गमावला तर उद्या 2 सामने खेळण्यात काही मजाच नाही येणार. नाही, वेळेचा जर आपण विचार केला ना तर आपल्या आयोजकाच्या माध्यमातून एखादा सामना आपण आतबाहेर करू शकतोय वेळेचं बांधत ठेवल्यावर. ज्या संघाने लागोपाठ 4 गमावले तो बाहेर गेला, मग तो सामना खेळून काही फायदा पण नसणार आहे. नाही हरकत नाही, पण जर का दुसऱ्या संघाला फायदा असेल तर तो खेळावाच लागेल हे पण आहे. अगदी बरोबर. दुसऱ्या संघाला जर बेनिफिट असेल तर तो सामना आपल्याला खेळावा लागेल. खेळावाच पण इथे लागेल. मात्र 4 संघ कुठले असतील सेमीमध्ये प्रवेश करणार आहे. सज्ज होताना इथे मात्र विनायक व्यक्तिगत आपल्या कोट्यातला शेवटचा आणि संघासाठी 30 षटक हाताळताना राईट मारतो विकेट. याच पात्र हा फटका ऑन द राईसच्या स्वरूपात पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. 2 विनायक, यांनी हा धाव 15. दुसरा षटक घेतलेला आहे. आम्हाला आनंद आहे कारण आमच्या स्पर्धेत तू घे परत बॉलिंग. दुसरे षटक घेतलेलं आहे म्हणजे तुझा फिटनेस आहे आता चांगला झालेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचे की येणाऱ्या काही दिवसामध्ये 40+ संघामध्ये इन होईल विनायक. ज्या प्रकारे विनायक fitness इन आहे आहे ऑलरेडी, फक्त तो गोलंदाजी करत नाही. कुठेतरी हात दुखतो पाय दुखतो, पण त्या 2-2 जर का षटक टाकतो म्हणजे तो फिट आहे. नो डाऊट फिट आहे आणि हिट पण आहे. या स्पर्धेत चांगला चेंडू होता पाहतोय आपण. पॉइंट आणि गलीमध्ये चेंडू टाळवतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा सहज कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण 17. चांगली पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी पाहतोय आपण आणि आवश्यकता होती एका छोट्याशा कवण्यावर भागीदारीची. बघा प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर का झेल बाहेर घेतला तर माझ्याकडून 100 रुपये आहेत. फक्त खेळाडूंना नाही प्रेक्षकांना आहे. सुवर्ण संधी आहे, या संधीचा लाभ घ्या. आणि राजेंद्र प्रेक्षक कोणीच नाही, सर्व खेळाडू मला दिसत आहेत. विनायक सज्ज होताना चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही एकच सूचना करते तुम्हाला, कारण की नंतर अजून एक आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना असेल. राईट मोठं विकेट. याच पात्र हा फटका पाहतो आडव्या बॅटनी कॉर्नर विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेची मागणी करताना पण मात्र धोकादायक ठरू शकेल काय. आता मात्र इथे मात्र व्यवस्थित चेंडूला गॅदर करता आला नाही. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. संघात धावसंख्या मात्र 18. चांगलं षटक पाहतोय. अजून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. दोन्ही संघासाठी हा सामना खूप एक महत्वपूर्ण आहे आणि जो संघ जिंकेल त्याची आशा अजून कायम राहील. गोलंदाज विनायक राईट मारतो विकेट. याच पात्रा ड्राईव्ह केला चेंडूला. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल वेगवान फटका होता आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते ती 19. 30 षटक प्रगती पथावर. इथून मात्र संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. 48 धावांचं टार्गेट आहे आणि 30 षटक समाप्तीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण आणि अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 29 धावेची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये आहे, परंतु का दाखवित नाही तेच समजत नाही. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण उजाष्टीच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 30. अजून 28 धावेची आवश्यकता. पोऱ्या तू मार. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 20. याच पात्र हा फटका पाहतोय कॉर्नर क्षेत्राकडे अतिशय वेगात सरकताना. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी. उशिरा थ्रो येतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या 22.
पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी, या षटकामध्ये थोडंसं मागणं षटक ठरताना पाहतोय, पण अजून मी तर म्हणेन की सामना दोन्ही संघासाठी 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. अजून सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडू 26 असं समीकरण. गोलंदाज विनायक सज्ज होताना फुल टॉसर ऑफ प्रहार पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी आणि इथं मात्र पाहतोय की आपण मौका भी दिया और चौका भी दिया. हा येतोय चौकार. पाणी आणणार पाणी. एक चौका लागला. इथून मात्र 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. आणि राजेंद्र आजच्या दिवसाचा पण हायलाइट हायस्ट जे स्कोर आहे फलंदाजी नावावर तो म्हणजे रिंग ऑफ किंग नंदन पाटील, ज्यांनी 13 चेंडूमध्ये 48 धावांची एक अतिशय चांगली खेळी साकारली होती. हायस्ट विकेट टेकिंग गोलंदाज जर पाहिला आपण नो डाऊट मिथुन दा, ज्यांनी 3 सामन्यामध्ये तब्बल 6 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर जर पाहिलं आपण त्यानंतर एका षटकामध्ये 4 लागोपाठ षटकार ठोकण्याचा कीर्तिमान रेकॉर्ड पाहतोय आपण अजयच्या नावावर आहे हे. आणि सर्वात मागणं षटक मयूरच्या नावावर तब्बल 37 धावा. हा त्यांनी षटक पुरा केले, अर्धशतक. ऍक्च्युली इथं कोणी अर्धशतक पुरा केले नाही, पण मयूरने केला, बरा झाला तो. कमीत कमी त्याच्या नावावर अर्धशतक राहील. निश्चित नवीन आहे आणि युवा आहे, शिकण्यासारखे आहे. कारण की नंदन आणि अजय सारखे असू एक दे. 2 मोठे फलंदाज होते. क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडनी 6 षटकार खाल्ले होते, पण त्यानंतर त्यांनी पलटून मागं पाहिला नाही आणि खूप चांगली कामगिरी केली. आणि आयुष्यामध्ये राजेंद्र जो माणूस चुका करतो त्या चुकातून लवकर सावरतो ना, तो अतिशय उत्कृष्ट बनतोय, महान बनतोय. या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर आहे. मार खाल्याने काही फरक नाही. परत संधी भेटते तुम्हाला. कारण गोलंदाजाला कडे 6 चेंडू असतात. त्याचं ते सोनं करण्याची त्यांची ताकद पाहिजे. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये गोलंदाज टर्निंग पॉईंट काय आहे? पॉवर प्ले बॅटिंगसाठी आणि निश्चित आता मात्र रिव्ह्यू वगैरे घेतला त्या बॅट्समनसाठी. हे सगळं बेनिफिट बॅट्समनला जातोय. पण एकदा मार खाल्याने काही होत नाही, परत आपल्याला संधी भेटते. तर व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून पाहता आपण चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अतुल येतोय. कमॉन अतुल. अतुलचा मी जाम मोठा फॅन आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मोठा फॅन आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतो आपण 40+ आमचे बंदेमती कालेर संघाचे ट्रम्प कार्ड खेळाडू राजेंद्र. ऍक्च्युली कालेर मधला सर्वात माझा आवडता खेळाडू अतुल आहे. पण तुम्हाला निराश करेल काय या षटकामध्ये पाहायचं आहे? माझ्याकडनं याच पाहता वेगवान चेंडू प्रश्न आणि- सहमत आहे. पाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मस्त अतुल, 1 नंबर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण बंद्यामध्ये कालेर 40+ संघाचे एक हुकमी एक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अल्पेशदा कित्येक वेळेस राजेंद्रला बघितलं आपण की कालेर संघासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर फक्त स्थिर आहे धावा त्या. इथे मात्र 26 अजून 22 धावीची आवश्यकता आहे. येणारे 11 चेंडू. अतुल यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेला आहे. अतुल धावसंख्या 26 आहे. अजून 22 धावीची आवश्यकता आहे. तुम्हीच द्या. 2 तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. हरकत नाही. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे आणि तिसरे पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना. जा हा बरोबर जा. स्कोरलेग पंच राहतील, स्कोरलेग पंच राहतील. अरविंदा स्कोरलेग पंच राहील. मेन पंच आमचे मैदानाचे असतील. दिनेश नाईक मेन पंच असतील आणि स्कोरलेग पंच म्हणून पाहतोय की आपण अतुलच्या बद्दल मी एवढंच सांगेन का जेवढ्या स्पर्धा जेवढ्या बाहेर झाल्या त्यामध्ये कुठेही त्याला थ्रो गोलंदाज दिलेला नाही. चला आपण लगेच सांगण्यास सुरुवात करायची आहे. विनंती असेल खेळीचं वातावरण आहे कारण की आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि राजेंद्र जेव्हा जेव्हा प्रत्येक गावाच्या प्रीमियर लीग होतात ना, अशी थोडीशी गंमत जमत कॉमेडी बॉक्स असतेच कारण की वेळ पण 3 वाजत आलेले आहे. ऍक्च्युली काय झालं यावेळेस आम्ही जरा प्रोफेशनल कॉमेंट्री बोलवली.
कमॉन रोशन मार कवा मरशी रोशन अतुल आपला पुढील चेंडू यावेळेस पात्र हा चांगला फटका नाहीये प्रयत्न भरपूर केला होता पण चेंडू मात्र स्कोलिक बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय आलाय या चेंडूवर हा चौकार कारण की दोन्ही संघासाठी सामना हा जिंकावा लागेल ज्या संघाचा निश्चित तिथं मात्र पराभव होईल त्याला मात्र उद्या खूप संघर्ष करावा लागेल बरा टेन्शन येईल त्याला कारण फक्त दोनच सामने वरतील धावसंख्या पद्धती चौकाने आता मात्र पुढे सरकते ती 30-18 धावीची आवश्यकता आहे गोलंदाजी चांगली करतोय पण त्या क्षेत्ररक्षक साथ देत नाही नाराज असेल स्वतःवर अतुल स्वतःवर सज्ज होताना परत क्षेत्ररक्षकावरून. मारा करण्यासाठी याच पात्रा पुलचा फटका अतिशय सुरेख अफलातून ठोकलाय षटकार KDK सुनील पवार यांच्या भाषेत सांगायचे झाले तर अतिशय कडक असा फटका रणजित KDK कडक फटका मारलाय पुलचा आणि आता मात्र राजेंद्र असं वाटलं होतं की सामना सहज घेऊन जाईल पण इथं मात्र बॅटिंग करणारा संघ पलटवार करतोय रिद्धी सिद्धी ग्रुप हा संघ ज्या प्रकारे रोशन आलाय क्रमांक 6 वर आणि रोशन मध्ये क्षमता आहे आणि ती सिद्ध करताना पाहतोय 2 चेंडूवर जर पाहिला आपण प्रत्येक चेंडूवर 500ची स्ट्राईक रेटनी बॅटिंग करताना पाहतोय आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 12 धावीची आवश्यकता आहे 9 चेंडू 12 असं समीकरण आहे रोशन डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी 2 चेंडूवर 2 मोठे बिग शॉट पाहिले आपण आणि सामना जवळपास एकतर्फी बनवतो काय या षटकामध्ये पाहायचा आहे अतुल यांचा खरपूस समाचार घेताना हो 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 अजून एक मोठा पण फटका फसलाय काय पाहायचंय चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतले का सोरले आणि इथं मात्र पाहतोय की आपण हा झेल इथं मात्र मयूरनी टिपलंय का घेतली अतिशय चांगला असा झेल घेतलेला आहे आणि रोशन याला परत पाठवलं आहे परंतु आमचा कोचचा पोरे अजून आहे त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहे आणि खूपच सुरेख घेईल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पाहिलं रिप्ले मध्ये चेंडू निसटला होता पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये काही इंच जमिनीच्या वरती चेंडूला आपल्या हातात घेतलंय आणि एक चांगला फलंदाजी खेळ संपुष्टात आले हे पाहू शकता काय लाईव्ह टेलिकास्ट आहे म्हणून मी सांगतो की टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी खूप उच्च भरारी घेण्यासाठी खूप लाखोंचं सहकार्य केलंय नो डाऊट प्रिन्स मोहितच्या माध्यमातून बॅट्समनचं कोण बाईक आहे वाई रोशन बाद झाल्यानंतर आता जो खेळाडू आलेला आहे जतीन आमचा दोस्त आहे तो आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 12 धावेची आवश्यकता आहे या विकेटनी राजेंद्र पाहतोय की एकदा परत वापसी करताना इथं मात्र आता पूर्णच्या पूर्ण जबाबदारी हर्षलच्या खांद्यावर आलेली आहे हर्षल बाबा काहीतरी कर आणि जबाबदारी घेऊन जो खेळाडू चांगला खेळतोय ना तो खूप महान असतोय रमेश दादा कुठं बघत असेल निकिता बंजारती कालेर 40+ व्यासपीठावर या 40+ संघाचे कोच आहेत रमेश दादा जर आपण असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे अतुल सज्ज होताना इथं मात्र मंडोरा इंडिया टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज हर्षद तोवर एक मोठी जबाबदारी पाहतोय आपण कारण की जर सामना जिंकत असेल तर मात्र हर्षद याला विकेटवर आणणं गरजेचं आहे 8 चेंडू 12 चांगला चेंडू होता टॅप केले चेंडूला फक्त बॅकफुटला जाऊन आणि एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय 7-11 असं समीकरण राजेंद्र या चेंडूवर एखादा विकेट किंवा जर चौकार आला तर बॅटिंग करणारा संघ पलटवार करेल विकेट जर आला तर मात्र बॉलिंग करणारा जो संघ त्याची स्थिती मजबूत होईल अंतिम षटकापर्यंत हो नक्कीच परंतु हा खेळ मात्र 2 चेंडूंचा आहे हर्षलसाठी 2 पटक्यात होऊन जाईल काम आणि मी अतुल बद्दल सांगत होतो का त्यांनी जिथं जिथं बॉलिंग केलेले आहे प्लेन गोलंदाजी केलेले आहे
खाली फुकट त्याला तिसरा अंपायर लावतात. असू दे, हरकत नाही. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. सज्ज होताना गोलंदाज राईट अमर द विकेट. शेवट पाहता वेगवान चेंडू, पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. काय अफलातून रफ्तार के सौदागर वेगवान चेंडू टाकला होता आणि याचबरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. आता मात्र सामना जिंकण्यासाठी राजेंद्र पाहतोय की 6 चेंडूमध्ये इथून 10 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाहीये. ज्या प्रकारे षटकार दिल्यानंतर मात्र कमबॅक केलंय, अतिशय अप्रतिम कामगिरी केली आपण पाहतोय षटकामध्ये. 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा गोलंदाज कोण असेल हे मात्र पाहण्यासारखं राहील, कारण बरीचशी जबाबदारी त्याच्यावर आहे. चला 3 वाजून 10 मिनिटं होत आलेले आहे. आपण टीम मिटिंग घेऊ नका. 3 वाजून 10 मिनिटं होत आलेले आहे आणि तरी पण आपण टीम मिटिंग घेता येतं. राजेंद्र, या विषयावर काय बोलतो? चला, बोलाचा म्हणजे चला विचार करून करून जिंदगी खपली. जतीनच्या बद्दल सांगायचं झालं तर तो अंडरआर्मचा प्लेअर आहे. अतिशय कडक फटके मारतो तो अंडरआर्म मध्ये. पण कसं आहे, इथं वरून मारायला लागेल, तिथं खालून मारायला लागतात. मयूर ज्यांनी अर्धशतक पटकावलेलं आहे या स्पर्धेमध्ये. पण इथं मात्र राजेंद्र एक सांगेल, युवा गोलंदाज आहे, जी चुकी केली तिथून मात्र चुका सुधारण्यासाठी हा सामना जर जिंकून दिला नाही, कारण तो आमच्या बंदऱ्यावरती संघाचा एक चांगला गोलंदाज आहे, पण कुठेतरी मार खाणारच आहे. असं नाही का कुठं सगळेच कडे चालेल. पण तो कामगिरी पुसून टाकेल या षटकामध्ये जर सामना जिंकून दिला तर. नक्कीच आपलं नाव जर का त्याला गेलेलं परत मिळवायचं असेल तर या षटकामध्ये रन वाचवावे लागतील. तर मयूर होते अंतिम षटक टाकण्यासाठी रोकाच्या 10 धावा. चला आपण वेळेच्या बांधे होते मयूर आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की ही वेळेची जर आपण सरासरी पाहिजे तर निश्चित 4 वाजून 50 मिनिटापर्यंत तो सामना रंगेल. वेळेचा अवरेज जर काढला आपण प्रत्येक सामन्याचं किमान 1 तास 30 मिनिट 40 मिनिटं लागायला प्रत्येक सामन्याला. पहिला चेंडू इथं मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र स्वीपर कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय या चेंडूवर दमदार हा चौकार. अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हा चेंडू अडवायला पाहिजे होता. गोलंदाजांनी अतिशय चांगला प्रयत्न केलेला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नाही आणि हा चौकार दिलेला आहे. आता मात्र 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय आणि फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. समीकरण अतिशय सोपं केलेलं आहे ते जतीन यांनी. चला चांगला आहे, पुढच्या वर्षी अजून जरा लवकर नंबर लागेल जतीनचा. गोलंदाज सज्ज होते राईट अमर द विकेट मारा करण्यासाठी. समोर जतीन चौकारने आपला व्यक्तिगत डावाची सुरुवात केली. याच पात्रा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू आणि आता मात्र परत एकदा या चेंडूने सामना रंगदास तिकडे जाताना 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 6. सामना अजून संपला नाही राजेंद्र. इथे मात्र ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर जवळपास विकेट प्राप्त केलं होतं असं वाटलं होतं. अजून बराच बाकी आहे, पण जतीनकडे पहा तुम्ही. जतीनकडे पाहिलं ना तर कारवलीचा तो काय त्याचं नाव, पप्प्या खारीक, याची आठवण येते. क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय की लाईन कुठे हे चेक करतील. लाईन चुकीची आहे, वाईटचा इशारा येतोय आणि ज्या प्रकारे चांगला चेंडू टाकला होता तेव्हा मात्र पाणी फिरल्या गेलं वाईट चेंडू टाकून. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 5 धावेची आवश्यकता आहे. खूप छान उल्लेख केला. ज्या प्रकारे पप्प्या खारीक यांची स्टाईल आहे त्या प्रकारे बॅकफुटला जाऊन हुलकावणी देऊन बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण पप्प्या खारीक मारत होता, याला काही जमत नाही. मारला एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. याच पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होते. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय, पण धावबाद होईल काय, पण बॅकअप व्यवस्थित करता आला नाही. आता मात्र काय करेल मयूर हा गोलंदाज. ज्या प्रकारे खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. 2 विकेट इथं मात्र ज्याला मिळणार होते तिथं मात्र धावा बहाल झाल्या. नक्कीच हा झेल नाही तर त्यांनी कॅच नाही तर त्यांनी मॅच सोडलेली आहे.
हातात आलेली मॅच सोडलेली आहे. विनायक चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण तो काय गोलंदाजा 2 षटक टाकल्यामुळे जरासा थकला आहे, त्यामुळे त्याला कॅच जमली नाही. 3 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. चला आता मात्र आपण वेळ कमी घ्या सातत्याने, हेच आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कारण की नंतर आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना असेल. चला 3 चेंडू आणि 3 धावा. समीकरण सोपं आहे. निकिता पाहतोय आपण, मयूर एका चमत्कारिक बॉलिंग करेल का इथं मात्र. राईट आर्म ऑफ द विकेट सज्ज होताना यास मात्र चांगला चेंडू होता, फाईन ग्लान्स पाहायला मिळालं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करताना पाहतोय, तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि आता मात्र धावपळ मध्ये आणि याचबरोबर सामना इथं मात्र जिंकलाय. वा जतीन, अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे जतीन. अभिनंदन जतीन आणि अभिनंदन. 4 ओव्हर 4 बॉल आहे. रिद्धी सिद्धी ग्रुप यांनी हा आपला पहिला सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. आणि या सामन्यात अतिशय चांगली अशी जी कामगिरी केलेली आहे आमच्या कोचचे पोऱ्यांनी, हर्षल. मार खाली तर या सामन्यात चांगली कामगिरी केलेली होती हर्षल, रोशन आणि जतीन. आम्हाला बराच पीस पडला होता मॅन ऑफ द मॅच कोणला देवाचा. तर आम्ही लास्टला ठरवला, आमचे कोचचा पोऱ्या हर्षल पाटील मॅन ऑफ द मॅच. आम्ही ठरवलं बोलू घेऊन येईल. हर्षल पाटील लवकर या, मॅन ऑफ द मॅच घेऊन जा आपली. आणि मॅन ऑफ द मॅच आम्हाला जो स्पॉन्सर केलेला आहे तो ग्रामपंचायत काल्हेर यांनी आम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्रॉफी दिलेल्या आहेत. तर आणि दुसरा प्रोडक्ट आहे तो मॅक्स प्रोडक्ट, जो आम्हाला भाग्येश फक्त एकटाच असा आम्हाला भेटला, दिलदार खेळाडू की ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचचा काहीतरी गिफ्ट दिला. हर्षल पाटील. तर हर्षल पाटील याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करतील ते दिलीप पाटील, आमच्या बंद्रामारुती काल्हेर संघाचे सिनियर खेळाडू, अतिशय चांगले असे गोलंदाज आहेत ते. हर्षल पाटील, कमाल हर्षल पाटील. आणि हेमराज पोटुकार, ते हेमराज अतिशय खुश आहे, 3 मॅची जिंकल्या. आणि हा जो प्रोडक्ट आहे तो भागेश यांनी आम्हाला प्रदान केलेला आहे. भागेश खूप खूप धन्यवाद. तर धन्यवाद पाहुण्यांचे, धन्यवाद. हर्षल आपल्याला 2 शब्द बोलायचे आहेत. नाही बोलायला लागते पॅनल्टी. हर्षल यांनी जर का बोलले नाही तर पॅनल्टी आहे 2. तर हर्षल आपण जर का ठेवते, हर्षल आम्हाला माहिती आहे का तुमच्या वडिलांनी, रमेश पाटील जे आमचे कोच आहेत, त्यांनी तुम्हाला बरंच प्रोत्साहन केलेलं आहे. जे तू बोल ना काहीतरी. हर्षल पाटील आपण जेव्हा हर्षल पाटील आपण जेव्हा मॅन ऑफ द मॅच जिंकलेला आहे, कसं वाटते तुम्हाला? या खूप चांगला वाटतंय. चांगला नाही म्हणजे कसं काय वाटते? मॅच जिंकून दिली म्हणून चांगला वाटतंय. मग पहिलीच मॅच जिंकली, तुम्ही 2 हारले, तर त्याच्याबद्दल कसं काय सांगशील? काय ना आता कमबॅक करू. अरे केव्हा कमबॅक सर, एकच जिंकले. अजून 2 जिंकायचे. आता शेवट
हेमराज पाटील अतिशय खुश आहे. हेमराज म्हात्रे 3 मॅची जिंकल्या ना त्यांनी. हॅलो. तर मी आता दोन्ही संघाच्या खेळाडूंना असं सांगतो की बॉल वगैरे गेला तर तुम्हाला जाण्याला लागेल इथं. एकटा काय जाऊ इथनं मधून आता हे कोणतरी जोर पाहिजे ना सोबत. चांगलं आहे. एक काम कर आलप्या आपण निघू चल. याची मॅच आहे का योग ह्याची ना मॅच ना आता संपली ना मॅच. काहीतरी कर ना 19-20 जरा मामा लवकर जर पोचू करा. 3 वाजले रे 3:30 झाले. तो मयूर आहे ना लिवाला.